स्वातंत्र्य हा हजारो बलिदानांचा अनमोल वारसा आहे. ते वारसा आपण दरवर्षी 15 ऑगस्टच्या निमित्ताने साजरा करतो. आज आम्ही आमच्या गावामध्ये 15 ऑगस्ट कसे सेलिब्रेट केले ते जाणून घेऊया आमच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी मस्तपैकी तयार होऊन आलो ग्रामपंचायत मध्ये जाऊन मजब्याला भेटलो. मजब्याने आपला स्टिकर लावला की मारड्या सर्व फोटोंना हारे घालून घेतलो. मग मस्त झेंडा फडकण्याची तयारी झाली होती. मग सर्व गावातले शाळेचे विद्यार्थी वगैरे सगळे आले होते इथे. मग आपले बजरंग दादा पण तिथे आले होते. मग अगोदर प्रतिमेचं पूजन केलं. मग प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर सगळेजण निघालो की गावातल्या पहिल्या लहान अंगणवाडीकडे. मग इथं अंगणवाडीकडे येऊन प्रतिमेचं पूजन केलं. मग तिथून निघालो आपल्या माजी पोलीस पाटील यांच्या घराकडे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने खूप संख्येने आपल्या गावातील सर्व लोक तिरंग्याला व थोर हुतात्म्यांना सलामी देण्यासाठी तिथे जमा झाले होते. आपल्या गावातल्या शाळेमधील BS जाधव सर 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करतात. संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा होतोय. भारत माता की जय. मग तिथं तिरंगा फडकावून सर्व गावातील लोक आम्ही पुढे निघाले होतो आपल्या गावातील दुसऱ्या अंगणवाडीकडे. मग सर्व गावातील शाळेतले विद्यार्थी सुद्धा तिथे आले होते. मग त्या अंगणवाडीमध्ये मग तिथे पूजाही करून पुढे निघालतो. तुम्ही म्हणताल तुमच्या गावामध्ये किती अंगणवाडी आहेत? तरी आमच्या गावामध्ये 3 अंगणवाडी आहेत. त्यामुळे आपण सर्व अंगणवाडीमध्ये जाऊन तिरंगा फडकवले. मग तिथून आलो आपण आपल्या गावातील ग्रामपंचायतमध्ये येऊन सर्व विद्यार्थी शिस्तीत हे उभे राहिले. मग उभे राहून इकडं तेवढ्या तिकडे पूजेची तयारी सुद्धा झाली होती. मग आपले लाडके बहीण दादा यांनी आपल्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात केली. मग आपण ग्रामपंचायतीमध्ये थोर हुतात्म्यांना सलामी देत राष्ट्रगीत म्हणून आपण पुढे निघालतो आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये. आपल्या गावातील खूप संख्येने सारे लोक आपल्यासोबत खूप उत्साहाने पुढे येत होते. मग आम्ही आलो शाळेमध्ये. मग शाळेमध्ये येऊन इकडे व्यंकट भाऊ आपली बसण्याची सोय करत होता. बेंच बाहेर न निघाल्यामुळे तो खडीच उभारला इथं. काही लहान चिमुकल्यांनी सर्वांसमोर ग्रुप डान्स करून दाखवले. तर काहींनी मराठी आणि इंग्रजीमध्ये सुद्धा भाषण केले. तर इकडे आपल्या सोन्या भाऊने सर्वांना चॉकलेट वाढून सर्वांचे तोंड गोड केले. इकडे दाजीबाने पण आम्हाला चॉकलेट दिले. तर आम्ही 15 ऑगस्ट अशा प्रकारे साजरा केलो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटूच पुढल्या फन्नी ब्लॉग मध्ये.